आज आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड क्लास 10 साठी एक नवीन चॅप्टर बघणार आहोत जे तुम्हाला 9th स्टँडर्ड मध्ये आपण लॉज ऑफ मोशन बघितलं होतं. फर्स्ट चॅप्टर फ्रॉम सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 तो म्हणजे ग्रॅव्हिटेशन आज बघणार आहोत. आणि त्या ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये मला बऱ्याचशा मुलांनी असं बोललं की सर जे तुम्ही ऑफलाईन मध्ये शिकवता तेच तुम्ही ऑनलाईन मध्ये शिकवत जा, ऑनलाईन मध्ये व्हिडिओज अपलोड करा आमच्यासाठी. तर तुमच्यासाठी मग मी ग्रॅव्हिटेशन हा पार्ट घेऊन आलोय. आणि या चॅप्टर मध्ये काय आहे काय बघणार आहोत आपण. आपल्याला लक्षात येते की ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय. ग्रॅव्हिटेशन काय नाही तर एका टाइपचा फोर्स असतो. लहानपणापासून आपण टाइप्स ऑफ फोर्स शिकले. टाइप ऑफ फोर्स मध्ये बॅलन्स फोर्स शिकले, अनबॅलन्स फोर्स शिकले, कॉन्टॅक्ट टाइप ऑफ फोर्स शिकले, नॉन कॉन्टॅक्ट टाइप ऑफ फोर्स शिकले. म्हणजे ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर आला की तुम्हाला काय माहिती आहे हा कुठल्या तरी टाइपचा एक फोर्स आहे. ठीक आहे. तर त्यासाठी आपला पहिला पॉइंट जो दिलाय तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्डनी फोर्स अँड मोशन दिलाय. तर या पहिल्या पॉइंट मध्ये आपण फोर्स बद्दल इन्फॉर्मेशन बघणार आहोत. तुम्हाला सोप्या पद्धतीत समजेल असं एवढं सोप्या पद्धतीत जे तुम्हाला डायजेस्ट होईल त्या तेवढ्या लँग्वेज मध्ये तुम्हाला सोपं हे सिलेबस करून सांगतोय मी. तर फोर्स मध्ये काय आहे बघा. फोर्स इज इक्वल्स टू म्हणजे काय. आपण कुठेतरी एखाद्या मॉलमध्ये जातो. मॉलमध्ये गेल्यानंतर मॉलमध्ये दरवाजा असतो. त्या डोरच्या एंट्रीच्या वेळेस लिहिलेलं असतं पुल किंवा पुश. ठीक आहे. जर मध्ये जाताय तुम्ही तर पुश म्हणून जा. पुश असते त्या डोरवरती माहिती इन्फॉर्मेशन लिहिलेलं असतं पुश द डोर. आणि बाहेर येताना पुल द डोर. तर हे इन्फॉर्मेशन म्हणजेच काय आहे फोर्स आहे. फोर्स मध्ये काय येते एखाद्या ऑब्जेक्ट वरती आपण काय करतो ते जर समजा रबर असेल रबरला धरून ओढणे म्हणजे काय करताय तुम्ही पुल करताय. त्याला सोडल्यानंतर ते ऍक्च्युअल डायमेन्शन मध्ये येते. ठीक आहे. तर फोर्स म्हणजे काय एखाद्या गोष्टीवरती तुम्ही ऍक्शन ऑफ पुल और पुश करता. त्याचं सिंपल डेफिनेशन लिहू शकता. ऍक्शन ऑफ पुल और पुश is called as on an object is called as force. ठीक आहे. हे झाली नॉन टेक्निकल डेफिनेशन. म्हणजे तुम्ही हे जनरल डेफिनेशन सांगू शकता. फोर्स म्हणजे काय ऍक्शन ऑफ पुल और पुश ऑन एन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्ट वरती तुम्ही काय केलं ऍक्शन केलं. समजा आपलं स्पंज आहे स्पंज राईट जे वॉटर ऍब्सॉर्ब करते पाण्याला ऍब्सॉर्ब करून घेते शोषून घेते. तर त्याला तुम्ही काय करू शकता त्याला दोन्ही हाताने जर दाबलं गेलं त्याच्यावरती प्रेशर दिला किंवा फोर्स दिला तर फोर्स दिल्यानंतर ते काय होते त्याचं डायमेन्शन चेंज होते. तर इथं आपण बघणार आहोत डेफिनेशन झाल्यानंतर फोर्स इज इक्वल्स टू आपण काय आहे आज महाराष्ट्र मातृदिन आहे म्हणजे मदर्स डे आपण ज्याला म्हणतो. फोर्स इज इक्वल्स टू मास इनटू ऍक्सेलरेशन राहते. त्याच्यासाठी माला लक्षात ठेवायचं मा. फोर्स इज इक्वल्स टू मा म्हणजे काय फोर्स इज इक्वल्स टू मास इनटू ऍक्सेलरेशन. एखादा ऑब्जेक्ट आहे या ऑब्जेक्टचं काय आहे या ऑब्जेक्टचं मास m आहे मास m. आणि या ऑब्जेक्ट वरती फोर्स अप्लाय केल्यानंतर समजा हा इनिशियल पॉइंट a पॉइंटला आहे नंतर याच्यावरती फोर्स अप्लाय केल्यानंतर हा ऑब्जेक्ट b पॉइंट वरती येणार. म्हणजे याच्यामध्ये काय झालं याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट झालं राईट. हा ऑब्जेक्ट इथे असताना याच्यावरती फोर्स अप्लाय केल्यानंतर या ऑब्जेक्टला a पॉइंट पासून b पॉइंट पर्यंत जाण्यासाठी काहीतरी टाइम t लागला सपोज. म्हणजे काय म्हणू शकतो रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय असतं व्हेलॉसिटी असतं. ठीक आहे. आणि या ऑब्जेक्ट मध्ये काय झालं फोर्स अप्लाय केल्यानंतर याच्यामध्ये व्हेलॉसिटी आली. ठीक आहे. व्हेलॉसिटी आली. व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम किंवा चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय असतं म्हणजे ऍक्सेलरेशन असतं. तर ऍक्सेलरेशन आलं म्हणजे फोर्स इज इक्वल्स टू मा. आज मातृदिन आहे म्हणून हा चॅप्टर शिकवतोय. मा म्हणजे मास आणि ऍक्सेलरेशन. फोर्स इज इक्वल्स टू मास इनटू ऍक्सेलरेशन हा फॉर्म्युला. आता फोर्स शिकताना आपल्याला एसआय युनिट फाइंड आउट करावं लागते.
तर SI युनिट फाइंड आउट करण्यासाठी फोर्स शिकत असताना तुम्हाला लहानपणापासून एक गोष्ट सांगितली असेल की एक माणूस होता, झाडाखाली बसला होता आणि त्या माणसाचं नाव होतं न्यूटन. राईट, त्या माणसाचं नाव होतं न्यूटन. जसं याच्या डोक्यावरती काय पडलं माहित नाही आणि त्यानं शोध लावला न्यूटन म्हणजे फोर्सचा शोध लावला. याच्यावरती बरेचसे लॉज आहेत, आपण बघणार आहोत. तर हा न्यूटन काय सांगतो, हा फोर्स इज इक्वल्स टू म्हणजे याचं युनिट काय असेल 1 न्यूटन. ठीक आहे, म्हणजेच केजी ला आपण कशामध्ये मेजर करतो, केजी ला आपण किलोग्राम, मास ला आपण किलोग्राम मध्ये मेजर करतो. आणि ऍक्सेलरेशनचे युनिट काय असतं, ऍक्सेलरेशनचे युनिट पाठ करायची गरज नाही. ऍक्सेलरेशनचं डेफिनेशन आहे रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. वेलोसिटीचं डेफिनेशन आहे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटला आपण मीटर मध्ये मेजर करतो, टाइमला आपण सेकंड मध्ये मेजर करतो. म्हणजे मीटर पर सेकंद हे वेलोसिटीचं युनिट झालं मीटर पर सेकंद आणि हे वेलोसिटीचे युनिट इथं जर ठेवलं मीटर पर सेकंद डिवाइडेड बाय सेकंद, ह्या सेकंदच्या खाली काय नाही म्हणजे 1 असते, तर काय येते मीटर पर सेकंद इनटू 1 बाय सेकंद म्हणजे मीटर पर सेकंद स्क्वेअर हे ऍक्सेलरेशनचं युनिट झालं. तर ऍक्सेलरेशनचे युनिट पाठ करायची गरज नाहीये. फिजिकल क्वांटिटीज वरती मी 7 फंडामेंटल क्वांटिटीज आणि त्याच्यामध्ये फिजिकल आणि नॉन फिजिकल क्वांटिटी मध्ये एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक देऊन टाकतो म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओ बघता येईल. तर ऍक्सेलरेशन इज इक्वल्स टू काय असेल, मास ऍक्सेलरेशनचे युनिट असेल मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करते वेळेस 1 न्यूटन किंवा 1 केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर हे जर दिसलं तर तुम्ही डोळे झाकून तिथे गिवन मध्ये लिहायचं काय दिले ते फोर्स बद्दल दिले. ठीक आहे, ते कुठलं तरी फोर्स दिले. राईट, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 ऑब्जेक्ट दिले. काय हे जर तुम्हाला SI युनिट दिला असेल तर त्या नंबरच्या पुढे ते काय असतं, फोर्स असतं. हे लक्षात ठेवा. नंतर आता याचं दुसरं काय बघता येईल आपल्याला, ऍक्सेलरेशन म्हणजे काय शिकलोय आपण, चेंज इन वेलोसिटी. बरोबर, मी ऍक्सेलरेशनचं डेफिनेशन लिहितो. ऍक्सेलरेशन म्हणजे काय, चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर इथे लिहिलं चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय आहे, हे ऍक्सेलरेशनला एनं डिनोट करता येते. चेंज इन वेलोसिटी म्हणजे फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी. म्हणजे हा ऑब्जेक्ट इथं असताना त्याची फायनल वेलोसिटी होती, इनिशियल वेलोसिटी होती म्हणजे 0 होती. ऑब्जेक्ट रेस्ट वरती होता, त्याच्यावरती फोर्स अप्लाय केल्यानंतर ऑब्जेक्ट ते इनिशियल वेलोसिटी अटेन करत. सपोज हा इनिशियल वेलोसिटी काहीतरी असेल इथं v = समथिंग, तर हे डिवाइडेड बाय टाइम. राइट, चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणल्यानंतर तुमचा t डिनॉमिनेटरला आला पाहिजे. तर a काय v मायनस u चं व्हॅल्यू 0 येईल डिवाइडेड बाय t. तर a v मायनस 0 म्हणजे काय, v बाय t. हा झाला तुमचा सेकंड इक्वेशन. या इक्वेशनला मागच्या इक्वेशनला पहिलं नाव द्या, फर्स्ट इक्वेशन. म्हणजे काय, फोर्स इज इक्वल्स टू मास इनटू ऍक्सेलरेशन. याला पहिलं इक्वेशन दिलं आणि या ऍक्सेलरेशन इज इक्वल्स टू चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम याला सेकंड इक्वेशन दिलं. तर आम्ही इथे लिहितो तुमच्यासाठी. तर f इज इक्वल्स टू काय आहे ते सेकंड इक्वेशनची व्हॅल्यू. पुट इक्वेशन सेकंड इन इक्वेशन 1 लिहितो. म्हणजे काय येते, फोर्स इज इक्वल्स टू m ची व्हॅल्यू ऍज इट इज ऍक्सेलरेशनच्या व्हॅल्यूच्या जागी v बाय t ठेवा. v बाय t ठेवल्यानंतर काय लक्षात येते, प्रोडक्ट ऑफ, तुम्हाला माहिती आहे ऑफलाइन क्लासेस मध्ये सांगितले, प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी म्हणजे काय असतं, प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी म्हणजे काय असतं, मोमेंटम असतं. ते मोमेंटम इथे लिहिलं, त्याला p ने डिनोट करतात. म्हणजे प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी इज कॉल्ड ॲज मोमेंटम. ठीक आहे, तर इथे काय येईल, f इज इक्वल्स टू p बाय t येईल. आणि जेव्हा जेव्हा डिनॉमिनेटर मध्ये t येईल तेव्हा त्याला काय लिहायचं आहे, इथं p आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये t आहे. रेट ऑफ चेंज ऑफ हे सेंटेन्स कॉमन लिहिणार जेव्हा जेव्हा t आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, ओके. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ जेव्हा जेव्हा डिनॉमिनेटर मध्ये t आहे तेव्हा लिहायचं रेट ऑफ चेंज ऑफ. आणि p म्हणजे काय, मोमेंटम. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे काय,
फोर्स आला तुमचा, राईट. फोर्सचं तिसरं डेफिनेशन तुम्ही लिहू शकता. थर्ड डेफिनेशन, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे काय, फोर्स असतो. हे न्यूटनचा सेकंड लॉ आहे, आपण बघणार आहोत. आणि इथं हे फर्स्ट डेफिनेशन झालं कोणत्याही ऑब्जेक्ट वरती ऍक्शन ऑफ पुल ऑर पुश, आणि ऑब्जेक्ट म्हणजे फोर्स आहे. फोर्स इज इक्वल्स टू मास इनटू ऍक्सेलरेशन. तर इथं तुम्ही सेकंड डेफिनेशन सांगू शकता. सेकंड डेफिनेशन इथे लिहितो तुमच्यासाठी. काय हे काय आहे, फोर्स इज इक्वल्स टू प्रोडक्ट ऑफ मास अँड ऍक्सेलरेशन लिहू शकता. तर इथे लिहिलो प्रोडक्ट ऑफ मास अँड ऍक्सेलरेशन. ठीक आहे, म्हणजेच काय आहे, फोर्स. फोर्स इज इक्वल्स टू m इनटू a. मास हे केजी मध्ये मेजर करतात, ऍक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये मेजर करतात, आणि फोर्सला आपण न्यूटन लिहू शकतो. म्हणजे काय झालं, 1 न्यूटन इज इक्वल्स टू 1 केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर झालं. ऍक्सेलरेशन म्हणजे काय आहे, चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे v - u डिवाइडेड बाय t. चेंज इन वेलोसिटी, फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट इनिशियल पोझिशनला काय असेल, तो रेस्ट मध्ये आहे हा बॉक्स, ठीक आहे, ए पॉइंट वरती, त्याचं इनिशियल वेलोसिटी 0 झालं. v - 0 डिवाइडेड बाय t म्हणजे काय, v डिवाइडेड बाय t. हा सेकंड इक्वेशन आपण फर्स्ट इक्वेशन मासच्या इक्वेशन मध्ये ठेवला, तर फोर्स इज इक्वल्स टू m इनटू v बाय t आहे. तर v बाय m इनटू v म्हणजे काय आहे, मोमेंटम आहे. प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी म्हणजे मोमेंटम असतं, म्हणजे p बाय t म्हणजे फोर्स आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा तुमचा t डिनॉमिनेटर मध्ये येईल, म्हणजे टाइम डिनॉमिनेटर मध्ये येईल, त्यावेळेस तुम्ही काय लिहू शकता, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे काय, फोर्स. ठीक आहे, हे माहिती होती आपली फोर्स बद्दल. नंतर जर तुम्हाला या नोट्सचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर घेऊ शकता. तर कसं लिंक करू शकता, समजा एखाद्या गोष्टीवरती फोर्स अप्लाय केला, हे बॉल आहे, हा बॉल रेस्ट म्हणजे हे ग्राउंड आहे, या ग्राउंड वरती हा बॉल काय आहे, रेस्ट आहे, राईट. तर या बॉल वरती जर तुम्ही फोर्स अप्लाय केला, फोर्स अप्लाय केल्यानंतर काय होईल, हा बॉल काही वेळेनंतर सपोज इथं आला, ठीक आहे. आता ह्या बॉल मध्ये फोर्स अप्लाय केल्यानंतर म्हणजे काय झालं, हा बॉल काय आला, मोशन मध्ये आला. म्हणजे आपला दुसरा टॉपिक काय आहे, दुसरा पॉइंट आहे मोशन. आपल्याला मोशन बद्दल माहिती बघायचं आहे. मोशन मध्ये टाइप्स ऑफ मोशन किंवा डेफिनेशन ऑफ मोशन तुम्हाला सांगता आलं पाहिजे. डेफिनेशन ऑफ मोशन मध्ये काय सांगता येईल, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट त्याच्या पोझिशन मध्ये चेंज होतो, म्हणजे हा ऑब्जेक्ट पहिल्यांदा इथं होता, नंतर त्याचं पोझिशन इथं झालं, म्हणजे काय झालं, चेंज इन पोझिशन झालं. डेफिनेशन सेम सिंपल आहे, काहीच पाठ करायची गरज नाहीये फिजिक्स मध्ये. तर इथं काय लिहिणार तुम्ही, चेंज इन पोझिशन. कोणाच्या पोझिशन मध्ये चेंज झाला, ऑब्जेक्टच्या. चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, यस. कोणासोबत झाला, विथ रिस्पेक्ट टू ऑब्झर्वर. जो ऑब्झर्वर, जो माणूस त्याच्याकडे बघतोय, त्याच्या रिस्पेक्ट मध्ये त्याचं पोझिशन चेंज झालं, किंवा टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये त्याचं पोझिशन चेंज झालं, तर त्याला आपण काय म्हणू शकतो, मोशन म्हणू शकतो. तर चेंज इन पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम, विथ रिस्पेक्ट टू टाइम और ऑब्झर्वर, विथ रिस्पेक्ट टू टाइम और ऑब्झर्वर इज कॉल्ड ॲज मोशन. यालाच मोशन म्हणतात. आता मोशनचे भरपूर टाइप आहे. लिनियर मोशन आहे. लिनियर मोशन मध्ये दोन टाइपचे मोशन आहेत. परत लिनियर मोशन मध्ये रेक्टिलिनियर मोशन आहे आणि कर्व लिनियर मोशन आहे. तर आपल्याला या पूर्ण चॅप्टर मध्ये ग्रॅव्हिटेशन मध्ये आपल्याला कुठलं शिकायचं आहे की जेव्हा एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये आहे तर त्या मोशन बद्दल शिकायचं आहे. म्हणजे आपण बाकी गोष्टीकडे लक्ष न देता मोशन मध्ये आपण फक्त एकच मोशन शिकणार आहोत आणि ते मोशन म्हणजे सर्क्युलर मोशन आहे. ठीक आहे, तर सर्क्युलर मोशन बघू. सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशन मध्ये काय आहे की जेव्हा एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ मध्ये फिरतो त्याला म्हणतात सर्क्युलर मोशन. व्हेन ऑब्जेक्ट ट्रॅव्हल्स इन अ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. आता हा ऑब्जेक्ट, सपोज हा ऑब्जेक्ट इथं आहे आणि हा ऑब्जेक्ट या डायरेक्शन मध्ये फिरतो सर्क्युलर मोशन मध्ये, तर काय होते, या ऑब्जेक्ट वरती एक फोर्स अप्लाय होतो आणि तो फोर्स त्याला ओढून आणण्याचं, आतमध्ये सेंटरला ओढून आणण्याचं काम करते, म्हणजे त्याला म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. आपला दुसरा पॉइंट आहे मित्रांनो मोशनच्या नंतर सेंट्रिपिटल फोर्स.
एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर त्या ऑब्जेक्ट वरती एक फोर्स अप्लाय होतो आणि ते फोर्स त्या ऑब्जेक्टला सेंटरला ओढून आणण्याचे काम करते, त्याला म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटलचंच मीनिंग आहे सेंटर सिकिंग फोर्स. सेंटर सिकिंग फोर्स म्हणजे आतमध्ये सेंटरला ओढून आणण्याचे काम करते. तुम्हाला जर याचं एक्झाम्पल आपल्या डेली लाईफ मध्ये बघायचं असेल तर काय करायचं, आंघोळीला जे बकेट घेतो त्या बकेटात पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काहीतरी पेपर पीसेस ऑफ पेपर टाकायचं आणि आपला हात बुडून जर तुम्ही त्याला सर्क्युलर मोशन मध्ये फिरवत असाल हाताला तर ते फिरवल्यानंतर ते सगळे जे पेपर पार्टिकल्स आहेत किंवा काही कचरा जे टाकलं ते डस्ट पार्टिकल्स त्या पाण्याच्या सेंटरला येतात, म्हणजे तो झाला सेंट्रिपिटल फोर्स. राईट. तर सेंट्रिपिटल फोर्सचं डेफिनेशन कसं लिहिणार किंवा सेंटर सिकिंग फोर्सचं डेफिनेशन जर विचारलं तर कसं लिहिणार, whenever the object performing a circular motion म्हणजे एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय ते लिहायचं. when an object performing circular motion comma force acting on an object म्हणजे त्या ऑब्जेक्ट वरती काय होते, फोर्स अप्लाय होते. राईट. कॉमा फोर्स ऍक्टिंग ऑन एन ऑब्जेक्ट इज कुठे डायरेक्ट करतो, इज डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल, इज डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल, that is called as centripetal force. त्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणतात. याचा फॉर्म्युला काय असतो, याचा फॉर्म्युला आहे mv² डिवाइडेड बाय r. m म्हणजे काय सर, m म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट. v म्हणजे काय आहे, v म्हणजे स्पीड ऑफ ऑब्जेक्ट किती स्पीडने ट्रॅव्हल करतोय ते म्हणजे v. आणि r म्हणजे काय आहे, मीन डिस्टन्स किंवा रेडियस म्हणू शकता तुम्ही. मीन डिस्टन्स लिहितोय मी इथं, मीन डिस्टन्स फ्रॉम ऑब्जेक्ट टू सेंटर, फ्रॉम ऑब्जेक्ट पासून ते सेंटर पर्यंतचा डिस्टन्स, मीन डिस्टन्स फ्रॉम ऑब्जेक्ट टू सेंटर म्हणजे हा झाला r. आणि f म्हणजे काय आहे, f म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आहे. बघा लक्ष द्या परत, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन मध्ये आहे तर त्या ऑब्जेक्ट वरती एक फोर्स अप्लाय होतो, तो फोर्स कुठला आहे, सेंट्रिपिटल फोर्स आहे. तर तो त्या ऑब्जेक्ट वरती फोर्स कसा अप्लाय होतो, त्या ऑब्जेक्टला सेंटरला ओढून आणण्याचे काम करते, त्याला म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. राईट. तर हे झालं तुमचं डेफिनेशन. कुठलीही गोष्ट पाठ करायची नाहीये, सरळ सरळ लिहू शकता. आणि हे झालं तुमचा फॉर्म्युला mv² डिवाइडेड बाय r. आणि m म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट, v म्हणजे स्पीड ऑफ ऑब्जेक्ट आणि r म्हणजे मीन डिस्टन्स फ्रॉम ऑब्जेक्ट टू सेंटर, ऑब्जेक्ट पासून ते सेंटर पर्यंतचा डिस्टन्स. म्हणजे आता तुमचे 2 ते 3 पॉइंट क्लिअर झाले. काय पॉइंट घेतले बघा, पहिला पॉइंट घेतला आपण फोर्स बद्दल घेतला. ठीक आहे. फोर्सचे 2 ते 3 डेफिनेशन सांगितले. ते सांगितल्यानंतर एखाद्या गोष्टीवरती फोर्स अप्लाय केला, सपोज हा बॉल आहे, याच्यावरती फोर्स अप्लाय केला तर हा बॉल काय येतो, मोशन मध्ये येतो. हा मोशन मध्ये आला. ठीक आहे. या कहाणीला लक्षात ठेवा, मी सांगतो द्या, पूर्ण चॅप्टर लक्षात राहील तुमच्या. नंतर मोशन मध्ये आल्यानंतर हा आपल्याला काय बघायचा आहे, लिनियर मोशन आहे, सर्क्युलर मोशन आहे, राईट, पिरियोडिक मोशन आहे, आणखी बरेचसे मोशन आहेत. पण आपल्याला सर्क्युलर मोशनच बघायचा आहे. म्हणून सर्क्युलर मोशन मध्ये जेव्हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरतो तेव्हा त्यावेळेस त्याच्यावरती एक फोर्स अप्लाय होते आणि ते फोर्स त्या ऑब्जेक्टला सेंटरला घेऊन येण्याचं काम करते, त्याला म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे इथे काय लिहू शकता तुम्ही, सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आणि त्याचं डेफिनेशन, एवढं तुम्हाला लक्षात ठेवता येते. बघा आपण 1 2 3 पॉइंट क्लिअर केलं इथं. ठीक आहे. आता या सेंट्रिपिटल फोर्सच्या नंतर काय आहे, एक माणूस आला. तो माणूस म्हणला की जेव्हा एक ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये आहे तर त्या मोशन बद्दल मला काहीतरी इन्फॉर्मेशन सांगायची आहे. तर त्या माणसाचं नाव आहे केप्लर्स
लॉ ऑफ मोशन. ठीक आहे. तो माणूस काय सांगतो, एखादा ऑब्जेक्ट जर मोशन मध्ये आहे तर त्याच्या ऑर्बिट बद्दल माहिती देतो, सेकंड आपल्याला त्याच्या एरिया बद्दल माहिती देतो आणि थर्ड त्याच्या टाइम बद्दल माहिती देतो. तर आपण ते पॉइंट बघूया, केप्लर्स लॉज ऑफ मोशन. तर काय आहे तर केप्लर्स लॉज ऑफ मोशन. हा माणूस काय सांगतो, केप्लर नावाचा माणूस, की एखादा ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट किंवा आपण एक्झाम्पल घेऊन सन आणि प्लॅनेटचं, जसं तुमच्या बुक मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तर हा सन आहे आणि त्याच्या भोवती हे काय ऑर्बिट्स मध्ये प्लॅनेट फिरत आहेत. ठीक आहे. असं तुमच्या बुक मध्ये डायग्राम असेल, सपोज ए आहे, बी आहे, सी, डी, ई, एफ हे प्लॅनेट्स जे आहेत या भोवती फिरायले. कोणाच्या भोवती फिरायले, सनच्या सराउंडिंग मध्ये फिरायले असं म्हणू शकता. सन आहे सेंटरला आणि त्याच्या भोवती काय आहे, प्लॅनेट्स आहेत. ठीक आहे. ए बी प्लॅनेट आहे, राईट. हा प्लॅनेट रिव्हॉल्व होतोय अराउंड द सन. म्हणजे हा केप्लर आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतोय, केप्लर आपल्याला एकच सांगायचा प्रयत्न करतोय की पहिलं लॉज ऑफ मोशन बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. लॉज ऑफ मोशन, लॉज ऑफ मोशन किंवा केप्लर फर्स्ट लॉ म्हणता येईल याला म्हणतात फर्स्ट लॉ किंवा लॉ ऑफ मोशन म्हणतात. ठीक आहे. याच्यामध्ये काय सांगतो, हा प्लॅनेट या सराउंडिंग मध्ये, हा प्लॅनेट या सनच्या अराउंड मध्ये कसं रिव्हॉल्व करतोय, इलेक्ट्रिकल इन ऑर्बिट. म्हणजे ऑर्बिट बद्दल इन्फॉर्मेशन देतोय. ऑर्बिट कसा आहे, इलिप्स ऑर्बिट आहे, म्हणजे इलेक्ट्रिकल इन ऑर्बिट असं म्हणू शकता. म्हणजे काय लिहिता येईल तुम्हाला, प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन. प्लॅनेट हे सनच्या भोवती रिव्हॉल्व करायला, तर ते लिहायचं. इथे लिहिणार तुम्ही स्टेटमेंट, प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन. त्याचं ऑर्बिट कसं आहे, इज इन एन ऑर्बिट. Planet revolving around the sun in an orbit which is elliptical at one of the foci, right. म्हणजे कुठल्या तरी at one of the foci किंवा फोकस लिहू शकता. म्हणजे फ्रॉम विथ रिस्पेक्ट टू वन पॉइंट, कुठल्या तरी एका पॉइंट पासून ते ऑर्बिट कसं आहे, इलेक्ट्रिकल इन ऑर्बिट आहे. ठीक आहे. म्हणजे पहिलं एवढंच लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला ऑर्बिट बद्दल इन्फॉर्मेशन देतोय हा केप्लर. काय ऑर्बिट आहे तर इलिप्स इन ऑर्बिट आहे. सेकंड लॉ ऑफ मोशन किंवा सेकंड लॉ ला काय म्हणतात, लॉ ऑफ एरिया म्हणतात. लॉ ऑफ एरिया तुम्हाला बऱ्याच वेळेस क्वेश्चन मध्ये विचारतात, एग्जाम मध्ये क्वेश्चन असा येतो, स्टेट अँड एक्सप्लेन द लॉ ऑफ एरिया. ठीक आहे. किंवा केप्लर्स लॉ ऑफ एरिया. तर तुम्हाला त्या टाइमला माहिती पाहिजे, सेकंड लॉ बद्दल आपल्याला विचारते प्रश्न. तर काय सांगू शकतो आपण, की जे आपण लाईन ड्रॉ केले या प्लॅनेट पासून ते सन पर्यंत, ते लाईन काय करते, ते लाईन ह्या एरिया, त्याचा जो एरिया आहे त्याला वेगवेगळा एरिया म्हणजे इक्वल एरिया मध्ये डिवाइड करते. तर काय सांगू शकता इथे तुम्ही, लाईन जॉइनिंग फ्रॉम प्लॅनेट टू सन. प्लॅनेट पासून सन पर्यंत लाईन जॉइन केली, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन लिहा. इथे लिहितो, लाईन जॉइनिंग फ्रॉम प्लॅनेट टू सन. प्लॅनेट टू सन स्वाइप्स equal area in equal interval of time. म्हणजे काय आहे, जेव्हा आपण प्लॅनेट या सन भोवती रिव्हॉल्व करायला, त्या प्लॅनेट पासून सन पर्यंत लाईन जॉइन करू, ते लाईन काय करते, स्वाइप्स म्हणजे त्या एरियाला इक्वली डिवाइड करते इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ठीक आहे. हे झालं केप्लर सेकंड लॉ ऑफ एरिया बद्दल इन्फॉर्मेशन. आपण याचा केप्लर्स थर्ड लॉ बघू. इथं लिहितो मी, केप्लर्स थर्ड लॉ ऑफ मोशन किंवा त्यालाच ऑर मध्ये काय म्हणू शकतो आपण, लॉ ऑफ टाइम पिरियड असं पण लिहू शकतो. लॉ ऑफ टाइम पिरियड. लॉ ऑफ टाइम पिरियड काय सांगतो, की जेव्हा t स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r क्यूब. t म्हणजे काय आहे, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आणि त्याचा स्क्वेअर आहे. म्हणजे काय लिहू शकता,
स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, square of period of revolution is directly proportional to cube of, इथे क्यूब आहे r चा क्यूब, तर इथे लिहू शकता is directly proportional to cube of mean distance. कशाचा mean distance आहे? from planet to sun. प्लॅनेट आणि सनच्या मधला जो डिस्टन्स आहे त्याला म्हणतो आपण मीन डिस्टन्स. म्हणजे स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स फ्रॉम प्लॅनेट टू सन. म्हणजे टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. हे झालं आपलं केप्लर्स थर्ड लॉ ऑफ मोशन. म्हणजे केप्लर्स फर्स्ट लॉ काय सांगतो, त्याच्या ऑर्बिट बद्दल इन्फॉर्मेशन देतो की ऑर्बिट हा इलेक्ट्रिकल आहे. सेकंड लॉ काय सांगतो, लॉ ऑफ एरिया, की जेव्हा आपण लाईन जॉइन करू फ्रॉम दॅट प्लॅनेट टू सन सो इट्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आणि थर्ड लॉ बद्दल इन्फॉर्मेशन देत असताना फक्त एवढं लक्षात ठेवायचं, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. म्हणजे स्क्वेअर ऑफ 2 आहे म्हणून लिहिलंय, त्याचा पॉवर 2 आहे म्हणून लिहिलंय स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. आणि ते डायरेक्टली प्रोपोर्शनल चे साइन आहे म्हणून लिहिले इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. क्यूब म्हणजे क्यूब ऑफ आर म्हणजे मीन डिस्टन्स फ्रॉम प्लॅनेट टू सन. हे झालं आर. बी टू सन चा डिस्टन्स म्हणजे आर, तो झाला मीन डिस्टन्स. हे झालं केप्लर्स लॉज ऑफ मोशन. ठीक आहे, परत एक वेळेस बघा, रिव्हिजन करूया आपण. बघा लक्षात द्या, आपण पहिल्यांदा फोर्स बद्दल इन्फॉर्मेशन लिहिले. शॉर्ट रिव्हिजन करायचं पोरांनो, शॉर्ट रिव्हिजन. घरी आईवडील बोलत राहतात की पोरांनो अभ्यास करा. बऱ्याच जणांना येऊन सांगतात, शाळेला टीचर्सला येऊन सांगतात की पोरगा अभ्यास करायला झाले तर त्या टाइमला फक्त त्याला सांगायचं की 15 मिनिटं अभ्यास करतो. कसा अभ्यास करायचं, 15 मिनिट रिव्हिजन, 1 पेज रिव्हिजन म्हणतो मी त्याला. पहिला आपण बघितलंय ग्रॅव्हिटेशन मध्ये फोर्स बद्दल माहिती बघितली. आणि फोर्स काय असतो, फोर्स इज इक्वल्स टू ऍक्शन ऑफ पुल अँड पुश आहे ते लिहायचं. नंतर फोर्स इज इक्वल्स टू मास इनटू ऍक्सेलरेशन सांगितलं, ते पण लिहायचं. ऍक्सेलरेशन म्हणजे काय सांगितले तुम्हाला, चेंजिंग वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम सांगितले. हे व्हॅल्यू इथे ठेवल्यानंतर इनिशियली म्हणजे जेव्हा ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये असेल तर तो ऑब्जेक्ट रेस्ट मध्येच आहे, तर इनिशियल वेलोसिटी त्याची 0 राहते. v - 0 डिवाइडेड बाय t म्हणजे a इज इक्वल्स टू v बाय t झाला. हे v बाय t इथे टाकल्यानंतर f इज इक्वल्स टू m इनटू v बाय t होईल. आणि m इनटू v म्हणजे काय असतं पोरांनो, मोमेंटम असतं. म्हणजे इथे काय लिहू शकतो, f इज इक्वल्स टू p बाय t लिहू शकतो. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे काय आहे, फोर्स आहे. हे झाला तुमचा पहिला टॉपिक. याला दुसऱ्या टॉपिक कडे वळवायचं. काय, एखाद्या ऑब्जेक्ट वरती जर फोर्स अप्लाय केला तर तो ऑब्जेक्ट काय येतो पोरांनो, तुम्हाला माहिती आहे, तो ऑब्जेक्ट मोशन मध्ये येतो. जर तुमच्या कानाखाली जर फोर्स वाजवला, फोर्सने मारलं तर काय होईल, तुमचं मोशन होईल. ठीक आहे, तुम्ही कुठेतरी जाऊन पडणार, म्हणजे काय झाला, मोशन मध्ये झालं. आता मोशन मध्ये आल्यानंतर काय होईल, एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आला, पण तुम्हाला काय शिकायचं आहे, तुम्हाला शिकायचं आहे सर्क्युलर मोशन याच्यामध्ये. ठीक आहे, पूर्ण ग्रॅव्हिटेशन मध्ये सर्क्युलर मोशन शिकायचं आहे. तर सर्क्युलर मोशनच लक्षात ठेवायचं, आगाऊ शांतपणा करायचं नाही. लिनियर मोशन वगैरे ते आगाऊ भानगडीत जायचं नाही. तर मोशन मध्ये काय सांगितलं, त्या ऑब्जेक्टचं काय होते, पोझिशन चेंज होते. म्हणजे काय लिहू शकता तुम्ही, पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट काय होते, त्याचं चेंज होते. चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम. टाइम नुसार त्या ऑब्जेक्टचे काय होते, पोझिशन चेंज होते. म्हणजे काय झालं, मोशन झालं. कसलं मोशन बघायचं आपल्याला, सर्क्युलर मोशन बघायचं. आधीच सांगतो, आगाऊ भानगडीत जायचं नाही. म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये काय आहे, सर्क्युलर मोशन मध्ये जेव्हा एखादा ऑब्जेक्ट या सर्क्युलर मोशन मध्ये त्याचं पाथ कसं असतं, त्या ऑब्जेक्टचं पाथ ट्रॅव्हलिंग पाथ सर्क्युलर असतं. नावातच आहे सर्क्युलर, म्हणजे त्याचं ट्रॅव्हलिंग पाथ काय असेल, सर्क्युलर असेल. नंतर काय सांगू शकतो आपण, जर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये आहे, ठीक आहे, एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन मध्ये आहे हा ऑब्जेक्ट, तर काय होईल, याच्यावरती एक फोर्स अप्लाय होईल आणि तो फोर्स कुठे घेऊन येईल, या ऑब्जेक्टला सेंटरला घेऊन येईल.
तर इथं तुम्ही शिकले सेंट्रिपिटल फोर्स, राईट. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? सेंटर सिकिंग फोर्स, सेंटर सिकिंग फोर्स. व्हिडिओ लांब जाईल पण तुम्हाला समजेल. माझं एकच काम आहे की तुम्हाला व्यवस्थितपणे डायजेस्ट झालं पाहिजे. काही खाऊ नका. खाल्यानंतर किती पण खाल्यानंतर जे गोष्ट चांगली लागली त्याला जर जास्त प्रमाणात खाल्लं तर ते डायजेस्ट होत नाही. पण जे मी करतो ते जास्त प्रमाणात करतो, तुम्हाला चांगलं शिकवतो. तर माझं शिकवणं जे आहे तुम्हाला डीपली कळलं पाहिजे, राईट. तर सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? सेंटर सिकिंग फोर्स, जो ऑब्जेक्टला सेंटरला घेऊन येण्याचं काम करतो. मग जनरल इन्फॉर्मेशन घेऊ शकता. तुमची इंग्लिश वीक आहे, मलाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, तुमच्या घरच्यांना माहिती आहे, ठीक आहे. तर काय करता येईल, इथं हे जे आपण डायग्राम काढलंय त्या डायग्राम मध्येच तुम्हाला ते डेफिनेशन लिहिता येते. कसं लिहिता येते? हा ऑब्जेक्ट आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. हे ऑब्जेक्ट परफॉर्मिंग अ सर्क्युलर मोशन. नंतर काय लिहायचं? कॉमा, अ फोर्स डायरेक्ट आपलं ऍक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्ट वरती एक फोर्स ऍक्ट होते आणि ते कुठं ऍक्ट झाल्यानंतर कुठं ओढते? त्या ऑब्जेक्टला टुवर्ड्स द directed towards the center of circle. When an object performing a circular motion, comma, force acting on object is directed towards the center of circle is called as centripetal force. हे centripetal force झाल्यानंतर काय होते? बघा, एखादा गावाचा वटा आहे, त्या वट्यावरती माणसं चर्चा करत राहतात. त्या चर्चेमध्ये समजा हे वटा आहे, या वट्यावरती 2-3 माणसं बसलेत आणि एखादा माणूस चर्चा करतोय. हा माणूस जर जास्त बोलायला लागला तर याला काय वाटते? या माणसाला, बी माणसाला मला पण काहीतरी बोलावं. तसं इथं कोणाला तरी वाटलं की काय वाटलं? हे लई सांगायला बाबा माहिती काय? सर्क्युलर मोशन मध्ये ऑब्जेक्ट असताना हे फोर्स कुठं त्या ऑब्जेक्टला मध्ये ओढून आणण्याचे काम करते असं सांगायला. तर हा काय म्हणला? केपलर लॉ मला पण काहीतरी माहिती आहे. काय माहिती आहे मग? हा जर ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये आहे तर त्याच्या मोशन बद्दल माहिती सांगितला जातो. काय सांगितला? इथं आपण असे त्याचे प्लॅनेट काढले होते, राईट. प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन. हे डायग्राम लक्षात ठेवायचे. हे प्लॅनेट कसे रिव्हॉल्व करायचे त्या सनच्या भोवती, तर ते पहिल्या लॉ मध्ये सांगितला जातो, फर्स्ट लॉ मध्ये सांगितला. त्याला म्हणतात लॉ ऑफ ऑर्बिट म्हणतात. ऑर्बिट बद्दल त्याने इन्फॉर्मेशन दिला. ऑर्बिट कशी आहे? मग त्याची इलिप्टिकल ऑर्बिट आहे किंवा इलिप्स इन ऑर्बिट आहे, त्याने इन्फॉर्मेशन सांगितलं. मग त्याचा दुसरा पण लॉ आला, तो म्हणला माझ्याकडे अजून एक माहिती आहे. काय आहे? लॉ ऑफ एरिया. म्हणजे लॉ ऑफ एरिया मध्ये तो काय सांगतो की जर आपण प्लॅनेट पासून सन पर्यंत लाईन ड्रॉ करतो, ते लाईन काय करते? स्वाइप्स ऑफ इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, म्हणजे इक्वल एरिया मध्ये डिवाइड करते त्याला आणि त्याचा टाइम पिरियड पण काय असतो? इक्वल असतो. नंतर काय सांगितलं? थर्ड लॉ ऑफ मोशन मध्ये. थर्ड लॉ ऑफ मोशन म्हणजे काय? लॉ ऑफ टाइम पिरियड. ठीक आहे. हे सगळं तुम्हाला प्रपंच का सांगतो? कारण तुम्हाला समजावं आणि तुम्ही अशाच प्रकारचं रिव्हिजन करावं. फक्त व्हिडिओ बघून सोडून द्यायचं नाही, राईट. तर फक्त तुम्हाला काय करायचं आहे? थर्ड लॉ बद्दल माहिती देतो. काय? टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. म्हणजे काय? जेव्हा तुमचा स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन है डायरेक्टली प्रोपोर्शनल राइट टू द मीन डिस्टन्स ऑफ क्यूब ऑफ मीन डिस्टन्स फ्रॉम प्लॅनेट टू सन. हे झालं केपलरचे 3 लॉ. म्हणजे तुमचं कुठं 15% हा जो ग्रॅव्हिटेशनचा चॅप्टर आहे तो इथं कंप्लीट होतो.